नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. वेबसाईटवरती नोटिफिकेशन जाहीर झाले. उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार. हे पैसे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेली आहे. ती व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्यायचे. परंतु मित्रांनो, त्यामध्ये एक मुद्दा राहिला होता. तो मुद्दा मला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. तो म्हणजे हे जे पैसे उद्या तुमच्या खात्यामध्ये येतील किंवा कदाचित काही लोक उद्या ही व्हिडिओ बघतील तर त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे येणार आहेत ते मार्च महिन्याचे येणार आहेत की एप्रिल महिन्याचे येणार आहेत की मे महिन्याचे पैसे येणार आहेत याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून ही योजना ज्या दिवशी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आली म्हणजे 1 एप्रिल पासून आता हे जे पैसे ट्रान्सफर होत आहेत किंवा डीबीटीची प्रणाली सुरू होत आहे ही फक्त आणि फक्त आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातूनच होत आहेत. लक्षात ठेवा, त्यामुळे आयुक्त कार्यालयाकडे ही जी योजना 1 एप्रिल पासून डिस्ट्रीब्यूट म्हणजे त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आली. बरोबर आहे, म्हणजे ही योजना एप्रिल महिन्यापासून आयुक्त कार्यालयाकडे गेली. त्यामुळे हे जे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये येत आहेत हे आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून येत आहेत. बरोबर आहे, मग आता तुम्हाला हे स्पष्ट झालं असेल की हे जे पैसे तुम्हाला येत आहेत ते कोणत्या महिन्याचे येणार आहेत. तर एप्रिल आणि मे या 2च महिन्याचे हे पैसे येणार आहेत. लक्षात ठेवा, मार्च महिन्याचे पैसे येणार नाही. फक्त 2 महिन्याचे तुम्हाला पैसे येतात. तेही कोणतं तर एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. लक्षात ठेवा, म्हणजेच ज्या लोकांना 1 महिन्याचे बाकी असतील त्यांना 1 महिन्याचे येतील. ज्या लाभार्थ्यांचे 2-2 महिन्याचे बाकी असतील त्यांना दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये येतील. लक्षात ठेवा, या पद्धतीने हे सगळं काही असणार आहे. त्यामुळे तुम्ही असा प्रश्न विचारूच नका आता की मार्च महिन्याचं काय झालं, कारण मार्च महिना ही सामाजिक न्याय विशेष विभागाकडे होती. एप्रिल आणि मे ही आयुक्त कार्यालयाकडे आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही डीबीटी प्रोसेस होत आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे तुमचा आता जो प्रश्न होता तो क्लिअर झाला असेल. आणि त्यानंतरचा पुढचा एक मुद्दा असा, हे जे पैसे येणार आहेत ते पैसे फक्त तहसीलदार कार्यालयामध्ये ज्या दिव्यांग बांधवांचे काम व्हेरिफिकेशनचं काम पेंडिंग होतं अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. जर समजा तुमचं UDID कार्ड मध्ये काही प्रॉब्लेम असेल, आधार कार्ड मध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि तुमचं बँकेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्हाला हे पैसे येणार नाही, कारण तो प्रशासनाचा भाग नाही, तो तुमचा वैयक्तिक भाग आहे. लक्षात ठेवा, म्हणून ज्या लाभार्थ्यांचं तहसील कार्यालयाच्या डेस्कवरती व्हेरिफिकेशनचं काम पेंडिंग असेल अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि हे पैसे फक्त एप्रिल आणि मे या 2च महिन्याचे येणार आहेत. हे तुम्हाला क्लिअर असले पाहिजे, यासाठी ही व्हिडिओ बनवली. सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.